नमस्कार, फूड लवर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे खोबऱ्याची बर्फी। अर्धा किलो खोबऱ्याचा कीस, 750 ग्रॅम साखर, तूप, इलायची पावडर व अर्धा लिटर पाणी। चला रेसिपीला सुरुवात करू। चला तर गॅसवर कढई ठेवून घेऊ। कढईमध्ये साखर घालून घेऊ व अर्धा लिटर पाणी सुद्धा घालून घेऊ। आता आपण हलवू। आता आपण साखर विरघळू देऊ। आपली साखर विरघळत आहे तोपर्यंत आपण भांड्याला तूप लावून घेऊ। मी असा एक ट्रे घेतलेला आहे, तुम्ही एखादं ताट सुद्धा घेऊ शकता। आता याला तूप लावून घेऊ। चारी बाजूने चांगलं असं तूप लावा। अशा प्रकारे तूप लावून घेतलेला आहे। आपला ट्रे रेडी आहे। आपली साखर विरघळलेली आहे। आता याला उकळी येऊ देऊ। एक तारी पाक होऊस तोपर्यंत आणि आपण मध्ये मध्ये हलवत पण राहू। आपला एक तारी पाक तयार झालेला आहे। हे बघा, अशा प्रकारे तार आलेली आहे। आता अर्धा चमचा इलायची पावडर टाकून देऊ। चला तर आता खोबऱ्याचा कीस टाकून देऊ। व आता मिक्स होईपर्यंत एकसारखं हलवत राहू। पाच मिनिटं आपण एकसारखं हलवत राहू, कारण की खाली लागण्याची शक्यता असते। आपल्या बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे। चला तर बर्फीचं मिश्रण ट्रेमध्ये काढून घेऊ। चला तर बर्फीचं मिश्रण सगळीकडे फैलवून घेऊ। आपण अशा प्रकारे फैलवून घेतलेला आहे। व आता तुपाच्या बरणीच्या झाकणानं आपण बर्फी सेट करून घेऊ। तुम्ही कोणत्याही सपाट भागाच्या झाकणानं सेट करू शकता। चला तर चमच्याच्या साहाय्याने आपण एकसारखे काठ दाबून घेऊ। अशा प्रकारे सगळीकडून दाबून घ्यायचं आहे। सगळे काठ दाबून घेतलेले आहेत। कोरड्या खोबऱ्याचा कीस पूर्ण बर्फीवर टाकून घेऊ। चला तर झाकणाच्या साहाय्याने खोबऱ्याचा कीस दाबून घेऊ। चला तर पिझ्झा कटरच्या साहाय्याने आपण बर्फी कट करून घेऊ। मी चौकोनी आकारात बर्फी कट करून घेणार आहे। तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये बर्फी कट करून घेऊ शकता। बर्फी कट करून झालेली आहे। आता आपण बर्फी काढून घेऊ। आपली बर्फी मस्त अशी आकारात आहे। आपली मस्त अशी स्वीट बर्फी खाण्यासाठी तयार आहे। ही बर्फी कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।